खोपोलीतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी मतदार विजयाचा कौल देणार. अपक्ष उमेदवार सावित्री नीरज जाधव यांना विश्वास. खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 5 हा अतिशय महत्वाचा भाग मानला जातो. या प्रभागातील परिसरात नागरिकांना सर्व सुविधा तात्काळ उपलब्ध होतात. खोपोलीचे मुख्य बाजारपेठ, पोलीस ठाणे, भाजी मार्केट, बस स्टँड, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनेक शाळा, कॉलेज, मुंबई पुणे महामार्ग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग अशा मुख्य सुविधा या परिसरात उपलब्ध असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष प्रभाग क्रमांक 5 मधील निवडणुकीवर लागले आहे. खोपोली भानवत बौद्धवाडा येथील स्थानिक रहिवासी सावित्री प्रौढ शिक्षण संस्थेच्या संस्थापकीय अध्यक्षा व समाजसेविका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 5 मधील अपक्ष उमेदवार सावित्री नीरज जाधव निवडणूक लढवणार आहेत. गेली 8 वर्षापासून करत असलेले सामाजिक कार्य व जनतेच्या सुखदुःखात सामील होऊन मदत करणे, त्यामुळे येथील मतदारांच्या मनात सावित्री नीरज जाधव यांनी घर निर्माण केले आहे. कोणतेही स्वार्थ न ठेवता आणि कोणावरही अवलंबून न राहता स्वखर्चाने केलेली जनसेवा हीच होणाऱ्या निवडणुकीला कामी येईल व मतदार मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार सावित्री नीरज जाधव यांना विजयी करेल अशी शहरात चर्चा सुरू आहे. प्रभाग क्रमांक 5 मधील अपक्ष उमेदवार सावित्री नीरज जाधव या उच्च शिक्षित महिला उमेदवार आहेत. त्यांना त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते नीरज बच्चूभाई जाधव आणि मुलगा डॉक्टर रोहन नीरज जाधव यांचे विशेष सहकार्य आहे. त्यामुळे त्यांनी शहरातील अशिक्षित महिलांना शिक्षणाची गरज असल्याने सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सावित्री प्रौढ शिक्षण संस्थेच्या वतीने शेकडो महिलांना शिक्षणाचे धडे शिकवले. शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत साहित्य वाटप, 10वी 12वी पास विद्यार्थ्यांचे सत्कार अशा सामाजिक कार्याची आवड असल्याने नागरिकांसाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन, सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी करणे, महिला बचत गटाच्या वतीने गरजू महिलांना आर्थिक सहकार्य, हळदी कुंकू समारंभ, विविध स्पर्धात्मक कार्यक्रम अशा अनेक सामाजिक कामे केली असून यापुढे हे कार्य असे सुरू ठेवणार याबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असतानाही पाहिजे तसा विकास या परिसरात झाला नाही. त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या लक्षात घेऊन कोणतेही राजकारण न करता फक्त आणि फक्त समाजकारण करण्यासाठी व मतदारांच्या आग्रहाखातीर आपण निवडणूक लढवणार आहोत असे मत व्यक्त केले. तसेच प्रभाग क्रमांक 5 मधील मतदारांचा आपल्याला मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे गावाच्या विकासासाठी मतदारांनी गॅस सिलेंडर या निशाणीवर बटन दाबून जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याची विनंती प्रभाग क्रमांक 5 मधील अपक्ष उमेदवार सावित्री नीरज जाधव यांनी मतदारांना केली आहे. नमस्कार, मी सावित्री नीरज जाधव प्रभाग क्रमांक 5 मधून अ गटातून अनुसूचित जातीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरी जात आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये असे अनेक प्रश्न आहेत की जे सोडवण्यासाठी मी माझ्या प्रभाग क्रमांक 5 च्या महिला आणि इतर ज्येष्ठ आहेत त्यांच्या मार्गदर्शनातूनच मी या निवडणुकीला सामोरी जात आहे. जनतेने जर मला निवडून दिलं आणि मी जर या प्रभाग क्रमांक 5 ची नगरसेविका झाली तर मी सामाजिक कार्यातून शिक्षणाला प्राधान्य देते. सुरुवातीला मी माझ्या प्रभागामध्ये जी नगर परिषद शाळा आहे तिथे शिक्षणाचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर आरोग्या संदर्भात माझ्या प्रभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आहे. त्या ठिकाणी अनेक समस्या आहेत, सगळ्या जनतेच्या समस्या आहेत, त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर माझ्याच प्रभागामध्ये भाजी मार्केट आहे, तिथली अति दुरावस्था पावसाळ्यामध्ये अक्षरशः लोकांना त्रास होतोय, तेही सोडवण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर त्याच्या थोडे पुढे चालून आले तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये खोपोली बस स्टँड आहे आणि त्या ठिकाणी अनेक समस्या आहेत. लोकांना उभा राहायला बसण्यासाठी जागा नाहीये, खालचे धूळ माती आहे, त्याच्यामुळे लोकांना त्याचा त्रास होतोय. या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 5 माझ्या वार्डमध्ये आतापर्यंत एवढी वर्ष झाली परंतु आमच्या ज्येष्ठांना बसण्यासाठी उठण्यासाठी कुठेही नाना नानी पार्क नाहीये, आमच्या मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये, मुलांना खेळण्यासाठी छोट्या मुलांना गार्डन नाहीये, अक्षरशः त्यांना रस्त्यावर खेळावं लागतं. त्याचप्रमाणे आमच्या ज्या तरुण महिला आहेत त्यांच्यासाठी ओपन जिमची सोय नाहीये. अशा ज्या महिलांच्या अडीअडचणी आहेत त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. बाकीचे जे समस्या आहेत त्या तर होणारच आहे, स्वच्छतेच्या समस्या त्या तर आपण सोडवणारच आहोत, परंतु या समस्या मला महत्वाच्या असतात
आणि मला जर जनतेने निवडून दिलं प्रभाग क्रमांक 5च्या, तर मी नक्कीच या समस्येवर सुरुवातीपासून काम करेल अशी मी ग्वाही देते. मी या निवडणुकीमध्ये सहभागी झाले. याचं कारण असं आहे की मी गेली 8 वर्षापासून महिलांना प्रौढ शिक्षण, मी वेल एज्युकेटेड आहे, मी पदवीधर आहे आणि माझ्या शिक्षणाचा कुठेतरी समाजाला उपयोग व्हावा या अनुषंगाने मी सुरुवातीपासून या समाजकार्यामध्ये महिलांना सावित्री प्रौढ शिक्षण या संस्थेच्या वतीने महिलांना प्रौढ शिक्षण देत होते आणि त्याच्यातूनच महिलांचे अनेक उपक्रम मी राबवत आले आहे. माता सावित्रीबाई यांचे कार्य आपल्या रक्तात आणि आपल्या आचरणात आले पाहिजे आणि त्याचा उपयोग महिलांना झाला पाहिजे आणि अशाच अनुषंगाने मी गेली 8 वर्षापासून महापुरुषांच्या जयंत्या साजरी करते. आणि त्याचबरोबर महिलांसाठी उद्योग, हा उद्योग कुठेतरी, कारण एक महिलांना जर घरात घरगुती महिला असतात त्यांना कुठेतरी मुलं लहान असल्यामुळे किंवा परिवाराच्या काही अडचणीमुळे त्यांना बाहेर जाता येत नाही. पण आज महागाईच्या परिस्थितीमुळे त्यांच्या कुठेतरी घराला हातभार लागावा, त्यांच्या संसाराला हातभार लागावा आणि याच अनुषंगाने मी कोरोना काळामध्ये अनेक महिलांना स्वखर्चाने एक उद्योग उपलब्ध करून दिला होता आणि त्यामध्ये त्यांनी जे मास्क बनवले, हे मास्क देखील मी मोफत वाटप केलं आणि पुढेही मी अशाच महिलांसाठी गृह उद्योगाचं निर्माण नक्कीच करणार आहे. आणि प्रभाग क्रमांक 5च्या मतदारांना विनंती करते की प्रभाग क्रमांक 5च्या विकासासाठी मला बहुमताने विजयी करा. मी आपला विश्वास नक्की पात्र ठरेल.